तर मंडळी, आज रविवार म्हटलं काहीतरी स्पेशल करूया. तर मासे खायचे ठरवले होते. बघूया मार्केटमध्ये कोणकोणते मासे आलेत. इथे बऱ्याच प्रकारचे मासे होते, त्यातील निम्मे तर मी ओळखतही नाही. तर बांगडे खूप छान फ्रेश दिसले आणि म्हटलं उद्या होळी आहे, तर काहीतरी संपण्यासारखंच घेऊया. म्हणून आम्ही बांगडे घेतले. अगदी मस्त फ्रेश होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथले काका होते ना, ते कोणताही मासा असू दे साफ करून देत होते. म्हटलं अगदी बरं झालं माझ्या मनासारखं. घरात येऊन काय एवढं साफ करावं लागणार नाही. पण जसं ठरवलं होतं ना, त्याच्या अगदी उलटं झालं. कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर सगळे बांगडे वगैरे घेऊन काही थोडीशी शॉपिंग होती ती करून आम्ही घरी आलो. बाहेर कसलं कडकडीत ऊन पडलं, म्हणजे गरमी अगदी प्रखरशाने जाणवत होती. घरी आल्यानंतर बांगडे आहेत ते मी आधी बेसिंगजवळ ठेवले आणि म्हटलं फ्रेश होऊन घेऊया. फ्रेश झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम मी केलं ते म्हणजे ह्या ज्या मिरच्या आहेत ना, सुक्या मिरच्या त्या आणि धणे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले. अशा पद्धतीने तुम्ही माशाची आमटी करून बघा, चव काही वेगळीच येते. सगळं छान भिजत ठेवल्यानंतर मी मासे पूर्ण धुवून घेतले. मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मला वाटलं होतं पटकन यायचं आणि मासे करायला घ्यायचे एक दोनदा धुवून, पण अजिबात नाही. त्याचे पंख असू दे, आजूबाजूचे पाठीमागची शेपटी असू दे, ते तर त्यांनी काढलेच नव्हते. आणि आत पोटातली जी घाण होती ती ॲज इट इज तशीच होती. फक्त डोकं असतं ना बांगड्याचं, ते तेवढं उडवून दिलं होतं आणि कट लावून दिले होते. ते काय मला करता आले नसते, काय हा सगळा बोवाळ करायचाच होता. तर असं काहीसं झालं. सगळे बांगडे छान साफ करून घेतले आणि एका बांगड्याचे मी तुकडे करून घेतले. त्याची मी आमटी बनवणार आहे आणि बाकीचे 3 छान फ्राय करणार आहे. तर जे आमटीसाठी आहेत ना बांगडे, त्यांना मी हळद, मीठ आणि आगूळ लावून घेणार आहे आणि जे फ्राय करणार आहे ना, त्याला हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट आणि आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट लावले. मी ते आगूळ वापरते. तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबाचा रस वापरलात ना तरी चालेल. पण एकदम मालवणी स्टाईल जर तुम्हाला माशाचा फील घ्यायचा असेल ना, तर तुम्ही नक्की आगूळ वापरून बघा. याने खरंच चव खूप छान येते माशाची. आमटीसाठीचे मासे आहेत ते मी बाजूला ठेवले आणि जे फ्रायसाठीचे मासे आहेत ना, त्यांना आलं, लसूण, मसाला काही सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या व्यवस्थित हाताने चोळून चोळून लावल्या. जे बांगड्याला मध्ये कट दिलेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा तो सगळा मसाला मी भरून घेतला. म्हणजे चवीला खूप छान लागतात बांगडे. आणि जेव्हा आपण हा सगळा मसाला लावतो ना, त्यानंतर निदान 15 मिनिटाची तरी रेस्ट द्या. म्हणजे सगळा मसाला त्या छान बांगड्यांमध्ये मुरतो आणि फ्राय केल्यानंतर ते खूप छान चवीला लागतात. मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत मी नारळ आहे तो खवून घेतलाय. अशा प्रकारचा आडाळा आमच्या कोकणी माणसांच्या घरात तुम्हाला बघायलाच मिळेल. म्हणजे कोकणातून जे बघतायत ना, त्यांना बरोबर कळलंय मी काय करते. हे नारळ आहे ते असेच आमच्याकडे खवले जातात आणि नॉनव्हेजच का सगळ्या जेवणामध्ये हा आम्ही वापरतो. तर नारळ खवून झाला होता माझा. तर इकडे बघू शकता मिरच्या मस्त सॉफ्ट झालेत. त्याचे देठ आहेत ते असे काढून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेल्या मिरच्या आणि जे धने आहेत ते गाळून सगळे मी ॲड केलेत. जर मिरच्या नसतील ना, तर तुम्ही जी नुसती मिरची पूड असते ती वापरलात तरी चालेल. पण मिक्स केलेला मसाला या आमटीमध्ये वापरत नाहीत. आता याच्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1 कांदा असा रफली कट करून आणि ही तिरफळं घालायची आहेत. तिरफळाशिवाय ह्या आमटीला अशी ती छान अशी चव असते ना, जी मालवणी चव ती येत नाही. त्यामुळे आवर्जून घाला. सोबतच चवीनुसार मीठ, हळद आणि जे मगाशी आपण किसून घेतलं ना, ते खोबरं घालायचं आहे आणि लागल तसं पाणी घालून आपल्याला छान बारीक याला वाटून घ्यायचं आहे. जेवढं छान बारीक वाटाल ना, आमटी छान लागते. तर इथे बघू शकता वाटणाला किती सुंदर कलर आला आहे. मिरची पूड वापरण्याऐवजी जर अशी मिरची वापरली ना, तर वाटणाला कलर खूप छान येतो. आणि आमटीला कलर येण्यासाठी अजून एक छोटीशी गोष्ट करायची ती मी पुढे सांगते. इथे मी कढईमध्ये अगदी 2 चमचेसारखं तेल घेतले. तेल छान तापलं ना, किंवा आपल्याला इथे बारीक चिरलेला अर्धा कांदा घालायचा आहे. तोही छान परतून घ्यायचा. याच्यामध्ये जराशी हळद घालून परतून घ्यायची आणि आमटीला आणि सुंदर कलर येण्यासाठी अगदी जराशी मिरची पूड आहे ना, ती फोडणीमध्ये घालायची. याने आमटीला मस्त सुरेख रंग येतो आणि लगेचच आपल्याला माशाच्या फोडी घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या. तेलामध्ये हलक्या परतल्या ना, की त्यांचा कच्चेपणा मोडून जातो. असा हिंवसपणा असतो ना, तो मारत नाही. आणि मग आपण वाटून घेतलेलं जे वाटण होतं ना, ते याच्यामध्ये घालायचं आहे. नेमकं त्या 2 जे शूट होते ना, ते माझ्याकडून स्किप झाले. पण मी तुम्हाला तोंडी सांगते प्रोसेस. आता आपल्याला लास्टला याच्यामध्ये सोलं आणि थोडीशी तिरफळं घालायची आहेत आणि छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून माशाचे जे पीस आहेत ना, ते शिजेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आपण तेलावरती परतलं होतं त्यामुळे 50% ते तेलामध्ये शिजतात आणि 50% आपल्याला असं आमटीमध्ये शिजवायचं आहे. लास्टला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची
आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अगदी मस्त अशी मालवणी स्टाईल बांगड्याची आमटी बनून आपली तयार झालेली आहे. गॅस इथे बंद केलाय आणि आता चला बांगडे फ्राय करायला घेऊया. तर वरच्या कोटिंगसाठी मी ते रवा, तांदळाचं पीठ, जरासं मीठ आणि तिखट घेऊन छान याला मिक्स करून घेतलंय, म्हणजे वरचं कोटिंगसुद्धा मस्त चवीला होतं. इकडे एक पॅन घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालून छान पॅनला पसरवून घेतलं. तेल एका साईडला तापते तोपर्यंत आपण जे कोटिंगसाठी मसाला तयार करून ठेवला होता ना, त्याच्यामध्ये हे बांगडे आहेत ते छान डुबवून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूने कोटिंग आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे बांगडा मस्त कुरकुरीत भाजला जातो आणि खायलाही छान लागतो. जसा मी एक बांगडा छान असा कोट करून घेतला ना, तसाच अगदी दुसराही छान कोट करून घेतला आणि तिकडे आपलं तेलही छान तापलं होतं. तर चला आता आपण बांगडे आहेत ते भाजून घेऊया. व्यवस्थित तेलामध्ये बांगडे ठेवलेत आणि गॅस आहे तो बारीकच ठेवला आणि एक साईड चांगली भाजल्याशिवाय आपल्याला लगेचच परतायला जायचं नाही आहे, नाहीतर कोटिंग आहे ते चमच्याला लागून लगेच निघतं. छान कडक होऊ द्यायचं कोटिंग आणि मगच आपल्याला परतायचं आहे. एक साईड छान भाजली की मग असा चिमट्यामध्ये पकडून किंवा उलटण्याने अगदी अलगद हाताने आपल्याला या बांगड्यांना पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि जसं आपण एक साईड भाजून घेतली तशीच आपल्याला दुसरी साईडही भाजून घ्यायची. बारीक गॅसवरती भाजलं ना की बांगडा अगदी आतपर्यंत खमंग भाजला जातो, नाहीतर वरून नुसतं कुरकुरीत होऊन आतमध्ये जर मांस कच्चं राहिलं ना तर सगळा मूड जातो बांगडा खायचा. त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्या. लास्टला असा उभा करून ठेवायचा, म्हणजे खालची बाजूही छान भाजली जाते आणि सगळ्या बाजूनी खरपूस भाजला की आपल्याला याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे. बघूनच तुम्हाला समजत असेल किती मस्त कुरकुरीत असा बांगडा भाजला गेलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागला. अगदी फ्रेश बांगडे होते. जितका बांगडा म्हणजे कोणताच मासा असू दे फ्रेश असेल ना तो चवीला खूप छान लागतो. आता आपली बांगड्याची आमटी आणि बांगडा फ्रायसुद्धा दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. मी लास्टला पूर्ण ताटाचा फोटो तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, खा प्या मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.